आपला टॉपिक आहे वजाबाकी, बेसिक पार्ट नंबर 2. तर बघा, कधी कधी म्हणजे 2 अंकी संख्यांमधून 1 अंकी संख्या वजाबाकी करावी लागते. तर त्याच्यासाठी आपल्याला कशी पद्धत आणि कोणती पद्धत वापरावी मी ते तुम्हाला सांगणार आहे. तर बघा, आता 90 आहे, 90मधून 9 कसे मायनस करावे हे बघा. हा 9 आहे, 9मधून 1 इकडे दिला, हा झाला 8 बरोबर. याच्यातला 1 कमी केला, 1 इथं दिला, हा झाला 10 आणि हा झाला 9. तर 10मधून 9 गेला, उरला 1 आणि हा 8 इथं काही नाही आहे, तो 8 जसा आणि तसा, म्हणजे किती उरले 81 बरोबर. तसंच या 8मधनं 1 याला दिला, हा झाला 10, हा झाला 7. 10मधून 5 गेले तर हे उरले 5, हा 7 ॲज इट इज बरोबर. तसेच हे तर आपल्याला माहिती आहे, 10मधनं 4 गेले तर 6च उरतील बरोबर. तसाच 2 अंकी संख्यांमध्ये 2 अंकी संख्या कशी वजा करावी हे बघा. तर हे बघा, 9मधनं 1 याला दिला, हा झाला 10, हा झाला 8 बरोबर. 10मधनं 1 गेला 9, 8मधून 1 गेला किती उरले 7. तसेच हा 8मधून 1 याला दिला, हा झाला 10, हा झाला 7 बरोबर. 10मधून 5 गेले उरले 5, 7मधून 5 गेले उरले 2. तसेच 9मधून आता 5 जातात बरोबर, म्हणजे इथं कमी करायची काही गरज नाही, डायरेक्ट 9मधून 5 जात आहेत. 9मधून 5 गेले किती उरले 4, 7मधून 2 गेले किती उरले 5. तर ही झाली तुमची 2 अंकी संख्यांमधून 1 अंक वजा करणे आणि 2 अंकीमधून 2 अंकी वजा करणे. तर जर समजा तुम्हाला सांगितलं की आता बघा, 3 अंकी संख्या दिली, 3 अंकी संख्या दिली किंवा समजा 3 अंकी संख्या दिली आणि 3 अंकीमधून आता 900 ही 3 अंकी संख्या आहे, याच्यामधून तुम्हाला 45 वजा करायला सांगितलं, तर मग 45 कुठे लिहायचा, वजा 45, 2 अंकी संख्या वजा करायची. 3 अंकीमधून 2 अंकी संख्या कशी वजा करायची ती बघा. आता हा आहे 9 बरोबर. आता 9मधनं 1 गेला, हा झाला 10, 10मधनं 1 गेला, हा झाला 9, हा इथं गेला 1 म्हणजे हा झाला 10 आणि इथून 8 झाला बरोबर. 8, 9 आणि इकडे 10. आता 10मधून 5 गेले किती उरले 5, 9मधून 4 गेले किती उरले 5. तसेच 8मधून 8 ॲज इट इज बरोबर, 855. तर पुढचा प्रश्न बघा, समजा तुम्हाला विचारलं 800मधून 55 मायनस करा, तर कसे करा. मग काय करायचं, जसा याचा आपण याला 1 दिला, त्याचा त्याला 1 दिला, हा झाला 7, हा झाला 10, याने 1 दिला, हा 7 झाला. आता हा झाला 9, याने याला 1 दिला, हा झाला 10. तसेच 10मधून 5 गेले 5, 9मधून 5 गेले 4 आणि 7 ॲज इट इज. अशा प्रकारे आपण 3 अंकी संख्येमधून 2 अंकी संख्या कशी वजा करावी हे पण पाहिलं. तर पुढच्या भागमध्ये आपण बघणार आहोत की 3 अंकी संख्येमधून 3च अंकी संख्या कशी वजा करावी. थँक्यू.